नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 7 जुलै 2026च्या चालू घडामोडी आपल्याला आता बघायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. इथे सर्वात पहिला पॉईंट आहे E20 इंधन धोरण, जे भारत सरकारने राबवलेलं आहे. त्यासाठीचं भारत सरकारचं मूळ जे टार्गेट होतं ते 2030पर्यंतचं होतं. 2030पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे त्यांचे लक्ष होते, परंतु ते लवकरच साध्य झालेलं आहे. त्यामुळे हे लक्ष आता वाढवण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे आणि या दृष्टीने भारत सरकार आता E25 इंधनाची अंमलबजावणी सुरू करणार आहे. यामध्ये E20 इंधनामध्ये 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल असते. तर आता E25 जर इंधन केलं तर त्यामध्ये 75% पेट्रोल आणि 25% इथेनॉलचं मिश्रण असणार आहे. यामध्ये बहुतांश E20 जे धोरण आहे ते सर्वत्र लागू झालेलं आहे. सध्या पेट्रोल जे मिळतं आहे त्यामध्ये 20% इथेनॉल मिश्रित आहे, परंतु त्याचा जो विपरीत परिणाम होतो आहे तो म्हणजे या इथेनॉल मिश्रणामुळे जे जुनी वाहनं आहेत त्यांचे जे इंजिन आहेत त्याची कार्यक्षमता कमी होत आहे आणि इंजिनमध्ये बिघाड होण्याच्या समस्या सध्या उद्भवताना दिसत आहेत. त्यामुळे हे जे E25 इंधनाचं धोरण आहे ते सध्या चालू करावं की नाही यावर थोडंसं वाद सुरू आहेत. त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा म्हणजे सध्या भारताचे पंतप्रधान इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. तर इंडोनेशिया याची राजधानी जकार्ता आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो. या दौऱ्याचा जो मुख्य उद्देश आहे तो भारताचं जे ॲक्ट ईस्ट धोरण आहे ते मजबूत करणं. त्याचबरोबर याची उद्दिष्ट आहेत की भारतामध्ये प्रादेशिक सुरक्षा व विकासासाठी परस्पर आणि व्यापक प्रगती साध्य करणे, त्याचबरोबर महासागरीय दृष्टिकोन तसेच मुक्त, खुल्या व सर्वसमावेशक हिंद प्रशांत महासागर क्षेत्राप्रती कटिबद्धता दर्शवणे हा यामागचा उद्देश आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा इंडोनेशियाचा 4था दौरा आहे. 2018मध्ये इंडोनेशिया आणि भारतमधील जे संबंध उंचावले होते त्यानंतर हा इंडोनेशियामध्ये केलेला त्यांचा पहिलाच दौरा आहे. आशियान जो गट आहे त्या गटामधील इंडोनेशिया हा भारताचा 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश असल्यामुळे हा देश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. इंडोनेशियाबद्दल खनिजांबद्दल माहिती काय, तर इंडोनेशिया हा जगातील 21% निकेल इथे आढळते. त्याचबरोबर इथे खनिजे तांबे, बॉक्साईट आणि कथील या खनिजांच्या उत्पादनामध्ये सुद्धा इंडोनेशिया जगातील आघाडीचा देश आहे. पुढची योजना आहे गाव तिथे उद्योजक उपक्रम. हा कोणी सुरू केलेला आहे तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर यांच्यातर्फे ह्या उपक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. याचा उद्देश काय आहे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणे. या चेंबरचे अध्यक्ष आहेत रवींद्र मानगावे. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे 2026 ते 21 5 वर्षांचा आराखडा यामध्ये आहे आणि याचं लक्ष आहे ते म्हणजे 5 वर्षांमध्ये 36 महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 36,000 ग्रामीण सूक्ष्म उद्योजक तयार करणे आणि या माध्यमातून 1.44 लाख एवढ्या रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. पुढं आहे अनमोल अक्षय योजना. ही आदित्य बिर्ला अँड सन्स इन्शुरन्स यांच्याद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पूर्ण नाव आहे या योजनेचं ABSLI अनमोल अक्षय योजना. सहकार क्षेत्र, इथे सहकार मंत्रालयाचे 5वा जो स्थापना दिन होता त्यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे सहकार मंत्री अमित शहा यांनी बऱ्याचशा मुद्द्यांवर इथं बोललं गेलेलं आहे. तर काय महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहे त्यांनी ते आपण बघूया. तर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त एक घोषणा केलेली आहे. ती म्हणजे सहकार क्षेत्रात एक नवीन जीवन विमा कंपनी स्थापन केली जाणार आहे. महत्त्वाचं पॉईंट आहे.
त्याचबरोबर इथे त्यांनी भारत टॅक्सी उपक्रमाबद्दल पण बोललं गेलेलं आहे. हा उपक्रम जो होता सहकार क्षेत्रातील हा अत्यंत यशस्वी ठरलेला असून याचा विस्तार करायचा आहे. पुढील 2 वर्षांमध्ये 500 शहरांमध्ये याचा विस्तार केला जाणार आहे. त्याचबरोबर विमा व्यवसाय भागीदारीमध्ये इफ्को ही जी सहकारी संस्था आहे ती जपानच्या कंपनीशी भागीदारी करून विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहे. त्यानंतर देशामध्ये सध्या 8.5 लाख सहकारी संस्था आहेत आणि जी नव्याने स्थापन केली जाणार आहे विमा कंपनी, त्या कंपनीच्या माध्यमातून या सहकारी संस्थांच्या 30 कोटींपेक्षा अधिक सदस्यांना संरक्षण विमा कवच दिले जाणार आहे. टिश्यू कल्चर सुविधा भारतीय बीज सहकारी समितीच्या वतीने महाराष्ट्रामधल्या जळगाव आणि उत्तर प्रदेशमधील बाराबांकी या ठिकाणी अत्याधुनिक टिश्यू कल्चर सुविधांचे भूमिपूजन झाले असल्याचे इथे कार्यक्रमात शहा यांनी सांगितले. त्याचबरोबर सहकार वन प्रकल्प अमूल आणि NCECF यांच्या माध्यमातून सहकार वन प्रकल्पाचीही पायाभरणी झालेली आहे. नंतर डिजिटल सक्षमीकरण IPACS 50,000 प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे IPACSमध्ये रूपांतर केल्याची घोषणा अमित शहा यांनी केली. त्यानंतर त्रिभुवन सहकारी विद्यापीठ सहकार क्षेत्रामध्ये मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती दूर करण्यासाठी हे विद्यापीठ गुजरातमधील आनंद या ठिकाणी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन केले जात आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक माहिती महत्त्वाची आलेली आहे ती म्हणजे पंतप्रधान यांची आर्थिक सल्लागार समिती जी होती त्याने महागाईनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये रक्कम वाढवण्याची शिफारस केलेली आहे. या सल्लागार समितीने जो अहवाल दिला त्यामध्ये आर्थिक वर्ष 2026 पर्यंत भारतातील 15पेक्षा जास्त राज्यांमध्ये अशा महिलांसाठीच्या सक्षमीकरणाच्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्यानंतर सक्षमीकरणाचे साधन म्हणजे या योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या महिला सक्षमीकरणाचं एक प्रभावी पाऊल असल्याचं या समितीने अहवालात नोंद केलेली आहे. समितीने महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि ओडिसाची सुभद्रा योजना या 2 योजनांचं इथे मूल्यमापन केलेलं होतं. तर या होत्या 7 जुलै रोजीच्या चालू घडामोडी. एक्झाम्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती इथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.